महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच भाजपनेही भाकरी फिरवायची ठरवली आहे। भाजपमध्ये प्रदेश पातळीवर मोठे फेरबदल होतील असे संकेत मिळत आहेत, कारण चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार या दोघांनाही मंत्रिपदाचे वेध लागलेत। हे दोघेही जर मंत्री झाले तर त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्षपदी आणि मुंबई अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागेल? भाजपची नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे, पाहूयात एक रिपोर्ट। राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचं वारं वाहत आहे। या वाऱ्यांमध्ये चर्चा आहे ती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या मंत्रिपदाची। या दोन्ही नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपदासह हेवीवेट खाती हवी आहेत। महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बावनकुळे जर मंत्री होणार असतील तर एक पद एक व्यक्ती या नियमानुसार प्रदेशाध्यक्ष पदावर दुसऱ्या नेत्याची वर्णी लावावी लागेल। प्रदेशाध्यक्ष ओबीसी प्रवर्गातून करायचा झाला तर ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांचं नाव चर्चेत आहे। देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय आणि भाजपचे संकटमोचक अशी महाजन यांची ओळख। महाजन यांनी जलसंपदा, ग्रामविकास आणि पर्यटन यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत। उत्तर महाराष्ट्राची संघटनात्मक बांधणी सुद्धा त्यांनी केली आहे। वरिष्ठांना मंत्रिपद द्यायचं नाही असा निर्णय झाला तर गिरीश महाजनांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडू शकते। याशिवाय डॉक्टर संजय कुटे यांचं नावही प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे। विदर्भातून कुणबी समाजाचं प्रतिनिधित्व करणारे कुटे हे फडणवीसांचे निकटवर्तीय आहेत। राज्यात पडद्यामागच्या अनेक घडामोडींमध्ये कुटे यांची भूमिका महत्त्वाची होती। नगर जिल्ह्यातल्या प्राध्यापक राम शिंदेंचीही भाजपचे भावी प्रदेशाध्यक्ष म्हणून चर्चा सुरू आहे। धनगर समाजाचा चेहरा असणारे राम शिंदे हे विधान परिषद सभापतीपद किंवा कॅबिनेट पदासाठी इच्छुक आहेत। यापैकी एखादं पद देणं शक्य नसेल तर शिंदेंना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात येईल। पण मराठा समाजाचा प्रदेशाध्यक्ष करायचं ठरलं तर मात्र रावसाहेब दानवेंना संधी मिळू शकते। दानवेंना प्रदेशाध्यक्ष पदाचा यापूर्वी सुद्धा अनुभव आहे। त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातही काम केलंय। मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय तापलेला असताना लोकसभेत पराभव झालेल्या दानवेंचा प्रदेशाध्यक्ष पदासाठी विचार केला जाऊ शकतो। तर भाजपचे मुंबई अध्यक्ष असलेले आशिष शेलार हे जर कॅबिनेट मंत्री झाले तर मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी मराठा चेहरा म्हणून सुनील राणेंना दिली जाऊ शकते। या पदासाठी अतुल भातखळकर आणि मनोज कोटक यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो। महाराष्ट्रामध्ये आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे जे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असतील त्याला महाराष्ट्राची जाण अधिक असणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतले सुद्धा असावेत अशी अपेक्षा फडणवीसांची आहे। तर दुसरीकडे मुंबई शहर अध्यक्ष हे आगामी काळातील मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महत्त्वाची भूमिका असणार आहे। अशा परिस्थितीत फडणवीस भलेही चेहरा असला तरी स्थानिक पातळीवर मुंबईमध्ये काम करणारं नेतृत्वही गरजेचं आहे। यामुळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असो किंवा मुंबई अध्यक्ष हे आपल्या निकटवर्तीयच असतील याची खबरदारी फडणवीस घेण्याची शक्यता अधिक आहे। सामाजिक आणि विभागीय गणितांचा विचार करून भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षांची निवड केली जाणार आहे। अध्यक्षपदाचा एवढा अनुभव असलेल्या व्यक्तीला दूर करून नवीन अध्यक्ष नेमायचा का? मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना 2-3 पर्याय त्यांच्यासमोर असू शकतात। एक म्हणजे ते एक व्यक्ती एक पद या पदाला काही पुढचे 6 महिन्याचा अपवाद करावा लागेल। तसं करायचं नसेल तर मग कोणाकडे जबाबदारी द्यायची? तर मुंबई संदर्भात सांगायचं झालं तर सुनील राणे असतील किंवा अमित साटम असतील यांची नावं निश्चितपणे चर्चेत आहेत आज। तसंच प्रदेशाच्या बाबतीत आहे की बावनकुळे यांना मंत्रिमंडळात घेतलं तर मग कोणाकडे जबाबदारी द्यायची? चंद्रकांत पाटील आहेत, रावसाहेब दानवे आहेत, या ज्येष्ठ नेत्यांची नावं चर्चेत आहेत। त्याच वेळी म्हणजे फडणवीसांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांच्याकडेही प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी जाऊ शकते अशी ही चर्चा भाजपात आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचाही कार्यकाळ संपलाय। देशातल्या आगामी विधानसभा निवडणुका आणि राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आणि सामाजिक संतुलन ठेवत भाजपला या सगळ्या नियुक्त्या कराव्या लागणार आहेत। सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।